ग्वागर तालुक्याचा कुपर म्हणून प्रसिद्ध असलेला मित्रांनो अमित या नावानं मित्रांनो नक्कीच दबदबा निर्माण केला संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात। तोच अमित कशा प्रकारे गोलंदाजी करतोय कळंबट संघाविरुद्ध ऐकूया दीपक सावंत यांचा आवाज। धन्यवाद सतीश दादा। आणि पुढील चेंडू अमित यांचा, पाहूया किती धावा मिळत आहेत। अतिशय सुंदर असा चेंडू टोलवलेला आहे, पाहूया गडी झेलबाद होतोय का। आणि हा गडी झेलबाद झालेला आहे। अमित आपल्या संघासाठी पहिला फलंदाज बाद करताय तिथे। आणि सर्व रुग्णसेवक हे कोणतेही मानधन न घेता पाहूया पुढील चेंडू। आणि हा उंच असा चेंडू गेलेला पाहूया गडी झेलबाद होतो का कसं क्षेत्ररक्षण। आणि अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण यष्टीरक्षक मकरंद यांच्या मार्फत। आणि हा दुसरा फलंदाज बाद होतोय तो कळंबट 11 या संघाचा। मंडळी आपण पुन्हा एकदा वैद्यकीय टीमच्या माध्यमातून मी आपल्याला या वैद्यकीय टीमचं जे काम करण्याची जी पद्धत आहे त्याबद्दल थोडं मी आपल्याला सांगू इच्छितो। ही जी वैद्यकीय सेवा देणारी जी टीम आहे ती निस्वार्थपणे आपलं काम करते। आणि या टीम मध्ये या टीमचं एक ब्रीदवाक्य आहे, रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा। सतीश दादा चालू कंटिन्यू करा। या ठिकाणी सन्माननीय संदीपजी ठोंबरे या ठिकाणी उपस्थित आहेत। दादा आपण मंचावरती या, आपला सन्मान केला जाईल। आपण मंचावरती या दादा, मंचावरती या, आपला सन्मान केला जाईल। या ठिकाणी चालू असलेला सामना कळंबट विरुद्ध आबलोली असा आहे। म्हणजेच ग्वागर तालुक्याचं नेतृत्व करणारा आबलोली संघ आणि चिपळूण तालुक्याचं नेतृत्व करणारा कळंबट संघ समोरासमोर भिडताना दिसतात। सुरेख गोलंदाजी, अचूक टप्पा, मेरिट वरती गोलंदाजी करतोय, स्लॉट मध्ये गोलंदाजी करतोय अमित कुपर नावाला साजेशी खेळी करतोय। पाहूया कशा प्रकारे फलंदाजी पाहायला मिळणार। एका बाजूला एनबीसी आबलोली तर दुसऱ्या बाजूला मित्रांनो कळंबट, या दोन संघांमध्ये लढत पाहायला मिळते। चालू असलेला चषक रुग्णसेवक चषक यांच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी, काय गोलंदाजी, वा वा सुरेख गोलंदाजी काय अचूक टप्पा ठेवतोय, पहिल्यांदा इंच आउटस्विंग होतोय अमितच्या माध्यमातून सुरेख टप्पा, सुरेख गोलंदाजी, सुरेख कमबॅक। पुन्हा एकदा ऐकूया दीपक सावंत यांचा आवाज। धन्यवाद सतीश दादा। पुढील चेंडू अमित यांचा, पाहूया किती धावा मिळत आहेत। आणि अतिशय सुंदर अशी गोलंदाजी अमित आपल्या या आबलोली संघासाठी आपलं योगदान देत आहेत। आणि धावसंख्या होते एक षटकाच्या समाप्तीनंतर कळंबट या संघाची धावसंख्या होते 1। त्याप्रमाणे मी आता जे आपल्याला या वैद्यकीय टीमचं जे विशेष उल्लेखनीय जे काम आहे त्यामध्ये या वैद्यकीय टीमचं एक ब्रीदवाक्य आहे, रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा। हे ब्रीदवाक्य ठेवून ही जी वैद्यकीय कमिटीची काम करते, या कमिटीमध्ये काम करणारे वैद्यकीय टीम प्रमुख श्री संदीप खैर, काशीराम पास्ते, श्री मनोज डापले, मितेश गडशी, प्रदीप खेतले, दिनेश झगडे, सचिन घाणेकर, दिनेश नवरत, तेजस फटकरे, अविनाश माटल, रमेश आगरे, संतोष निमरे, महेंद्र आंबेकर, रोशन काळेकर व सर्व गाव संपर्क प्रमुख आपलं योगदान, अतुल्य असं आपलं योगदान, जी ही रुग्णसेवा आपण पार करण्यासाठी जे जे आपल्या या टीमच्या वतीने गरजू रुग्णांना जे पुढील चेंडू। आणि पाहूया किती धावा मिळत आहेत। सुंदर चेंडू तटवण्याचा हा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूवरती पर्यंत 1 धाव मिळते ती कळंबट या संघाला। कळंबट संघ कुठेतरी बॅकफूटवर जाताना पाहूया पुढील चेंडूवरती किती धावा मिळत आहेत त्या कळंबट ह्या संघाला। आणि आपल्या संघाचं पहिलं आणि अमन आपल्या संघासाठी दुसरं आणि आपलं पहिलं वैयक्तिक षटक घेऊन आलेले आहेत। अमित यांनी पहिल्या षटकाच्या समाप्तीमध्ये फक्त
1 धावा आणि 2 गडी बाद केले होते. पाहू पुढील चेंडू आणि अतिशय सुंदर असा टटवलेला हा चेंडू. मला वाटतं 6 धावा मिळत आहेत आणि असा हा सुंदर डीजे हॅलो डीजेवाले दादा थांबवतो तुम्हाला. धन्यवाद. आपण नक्कीच सुंदर सुंदर गाणी वाजवताय, मनोरंजन करताय आपण. परंतु या ठिकाणी पाचेरे आगर संघाचा संघनायक आपण या ठिकाणी उपस्थित राहा, आपला सन्मान केला जाईल. आपण या स्पर्धेमध्ये आलात, खेळलात, पराभव पत्करावा लागला असला तरी सुद्धा आपण अनुभव इथून घेऊन जातात. या ठिकाणी या मंचावरती या आपला सन्मान चिन्ह आपण घेऊन जायचंय. पाचेरे आगर संघाचा एक सदस्य आपण कोणी या आपला सन्मान स्वीकारायचा आहे दादा. नक्कीच आपण आलात, आपले मनपूर्वक आभार. आपण या स्पर्धेचा एक अविभाज्य घटक होतात. धन्यवाद दादा. सामना चालू करा. आपला अतिरिक्त धावांचा इशारा इथे दाखवलेला आहे. एक अतिरिक्त धाव इथे ती कळंबट 11 या संघाला आणि धावसंख्या होते 2 गडी बाद 8 धावा झालेल्या आहेत. 2 गडी बाद 8. अमन आपल्या संघासाठी आपलं पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन आलेले आहेत. आणि फलंदाजी मार्कवर सागर, धावसंख्या झालेली आहे 8. धावसंख्या झालेली आहे 9. पाहूया पुढील चेंडूवरती किती धावा मिळत आहेत त्या. आणि हा पुढचा चेंडू अमन यांचा आणि अतिशय सुंदर अशी गोलंदाजी केलेली ती अमन यांनी आणि धावसंख्या 1 ने वाढवून धावसंख्या झालेली आहे 10. या वैद्यकीय टीमचं जितके आभार मानावे तितके खरोखरच कमी आहेत. कारण आपण ज्यावेळेस आपल्या गावाचं किंवा वाडीचं नेतृत्व करतो त्यावेळेस आपण एक दुसऱ्याला ओळखत असतो. परंतु ज्यावेळेस एखादी संघटना बांधून आपण जेव्हा काम करतो त्यावेळेस तुम्हाला कुठल्या गावातला कोणता माणूस असेल, त्याचा स्वभाव काय असेल हे ओळखून आपल्याला कामं करावी लागतात. आणि हे तुम्ही जे चालू ठेवलंय, पुन्हा एकदा सामन्याकडे वळताना एक अतिरिक्त धाव मिळते ती लेगबाईच्या इशाऱ्याने. धावसंख्या होते 11. ज्यावेळेस जेव्हा आपण एखादी संघटना आणि या संघटनेच्या माध्यमातून जेव्हा आपण एखादं काम करत असतो त्यावेळेस तुम्हाला भेटणारी माणसं ही प्रत्येक स्वभावाची असतात. पण त्या प्रत्येक स्वभावाच्या माणसाला आपण एकत्र घेऊन चालत असताना त्याची कमतरता काय आणि त्याच्यातले प्लस पॉइंट काय हे ओळखून जो संघटना बांधतो ती संघटना पुढे यशस्वी होते. दादा थांबवतोय तुम्हाला. या ठिकाणी सन्माननीय रमेश कोकमकर उपस्थित आहेत. दादा आपला सन्मान केल्याचा आपण मंचावरती आहे. ओके धन्यवाद. थँक्यू दादा. थँक्यू. ओके चालू करा सामना. आणि 2 धावा मिळत आहेत त्या 3 धावा मिळत आहेत त्या कळंबट 11 या संघाला. धावसंख्या वाढ होऊन धावसंख्या झालेली आहे 14. एखादी कोणतीही संघटना ज्यावेळेस इतकं मोठं काम करत असते त्या पाठीमागे त्या संपूर्ण सभासदांची मेहनत आणि हा सुंदर चेंडू तटवण्याचा प्रयत्न आणि हा फलंदाज इथे बाद झालेला आहे. कुठेतरी कळंबट संघ बॅकफुटवर जातोय आणि हा तिसरा फलंदाज सागरच्या रूपाने बाद होतोय तो कळंबट 11 या संघाचा. धावसंख्या होते 3 गडी बाद 14. या वैद्यकीय टीमचं जे विशेष योगदान यासाठी की आतापर्यंत या वैद्यकीय टीम मध्ये 500 पेक्षा जास्त रुग्णसेवक सेवा देत आहेत. ते सुद्धा निस्वार्थ, कोणतीही 1 रुपयाची मानधन न घेता निस्वार्थपणे आपण ही सेवा करताय. तुमच्या या सेवेला या समालोचक कक्षातून मानवंदना. त्याचप्रमाणे NCC नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ या मंडळाचे सुद्धा विशेष आभार. आपण अतिशय सुंदर असं हे मैदान आणि या मैदानावरती ह्या दोन्ही तालुक्यातील नवतरुणांना होतकरूंना हे आपण मैदान उपलब्ध करून दिलं आणि त्यासाठी आपले मनपूर्वक आभार. पुन्हा एकदा मैदानाकडे वळताना श्रेयश आपल्या संघासाठी पहिलं आणि आपल्या संघाचं 3रं षटक घेऊन
गोलंदाजी मार्कवरती. पाहुयात पुढील चेंडूवरती काय होतंय ते. आणि हा निर्धाव चेंडू, सुरुवात जबरदस्त अशी केलेली आहे ती आबलोली संघाच्या ह्या गोलंदाजाने, नाव आहे श्रेयस. आणि कळंबट संघ मागच्या सामन्याप्रमाणे आत्ता कुठेतरी बॅकफूटवरती जाताना दिसतोय मला, पण हा क्रिकेटचा गेम आहे. पाहुयात काय होतंय ते पुढील चेंडूवरती. आणि अतिशय सुंदर असा उच्च असा उत्तुंग असा फटका मारलेला आहे. मला वाटतं 6 धावा मिळतील आणि खरोखर 6 धावा मिळत आहेत त्या कळंबट 11 या संघाला. धन्यवाद. त्यानंतर अतिशय सुंदर असा उंच फटका मारला होता आणि 6 धावा मिळाल्या त्या सिद्धेशाना. आणि या 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होऊन धावसंख्या झालेली आहे 20. आणि तिसरं षटक प्रगतीपथावर. पाहुयात यापुढे काय चमत्कार होतो तो. आबलोली संघ एका बाजूला गुहागर तालुक्यातला आणि सुंदर फटका आणि फलंदाज गोलंदाज अतिशय सुंदर असं आपलं योगदान देत आहेत. आणि त्याच पद्धतीने त्यांची साथ मिळते क्षेत्ररक्षकांची. अमित आपल्या संघासाठी क्षेत्ररक्षण करतायत. अतिशय भव्य दिव्य असं हे नारंगीचं NCC क्रिकेट ग्राउंड. मला वाटतं हे विरारमधलं, या आजूबाजूच्या वसई विरारमधलं सगळ्यात मोठं क्रिकेटचं ग्राउंड आज आपल्याला गुहागर तालुक्यातला ह्या होतकरून तरुणांना, त्याचप्रमाणे चिपळूण तालुक्यातील होतकरून सामन्याकडे येताना पुन्हा अतिशय सुंदर असा ग्राउंड शॉट मारलेला आहे. पाहुयात किती धावा मिळत आहेत त्या. आणि नक्कीच 2 धावा. पंचाने आपला निर्णय सांगायचा आहे. पंच सर कृपया आपण आपला निर्णय सांगायचा आहे. नॉट आउट. आणि 2 धावा पूर्ण केल्या आहेत त्या कळंबट 11 या संघाने. ह्या 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होऊन धावसंख्या होते आहे 23. 3 गडी बाद 23. पाहुयात उर्वरित चेंडूंमध्ये किती धावा कुठल्या जात आहेत त्या कळंबट 11 या संघाकडून. हा चिपळूण तालुक्यातला एक संघ. पुढील चेंडू आणि अतिशय सुंदर असा तटवण्याचा प्रयत्न. सूर्य कसे ग्राउंड शॉट मारतायत आणि क्षेत्ररक्षण करेपर्यंत एकच धाव मिळते ती या कळंबट 11 या संघाला. एक गुहागर तालुक्यातला सगळ्यात जबरदस्त असा हा संघ आबलोली संघ. आणि त्याचप्रमाणे तिकडून विरुद्ध चिपळूण तालुक्यातला कळंबट 11 हा संघ. पाहुयात पुढील चेंडू किती धावा मिळत आहेत त्या. आणि निर्धाव चेंडू टाकतोय तो श्रेयस आपल्या संघासाठी. आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर कळंबट 11 संघाची धावसंख्या होते 3 गडी बाद 24. 3 गडी बाद 24. संतोष दादा जैतापकर वैद्यकीय टीम आयोजित. संतोष दादा जैतापकर वैद्यकीय टीम आयोजित रुग्ण सेवा चषक 2024. रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा. रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा. धन्यवाद डीजे. यानंतर या स्पर्धेतला या चालू सामन्यातला 8वा सामना आणि ह्या 8व्या सामन्यातलं पहिल्या इनिंग्स मधलं हे शेवटचं षटक घेऊन येत आहेत राकेश आपल्या संघासाठी. 4थं आणि आपलं पहिलं वैयक्तिक षटक. पाहुयात एकूण किती धावा मिळत आहेत त्या कळंबट 11 संघाला. आणि हा उंच मारलेला आहे. मला वाटतं क्षेत्ररक्षक करेपर्यंत 2 धावा मिळत आहेत त्या. 2 धावा मिळत आहेत. या 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होऊन धावसंख्या झालेली आहे 26. आणि हे शेवटचं षटक प्रगतीपथावर. पाहुयात एकूण किती धावा देत आहेत. राकेश आपल्या उर्वरित 5 चेंडूंवरती आणि समोर फलंदाजी मार्कवरती मंगेश. पुढील चेंडू आणि हा सुंदर तटवण्याचा प्रयत्न. आणि त्याच पद्धतीने सुरेख असं गोलंदाजी टाकलेली आहे ती राकेश आणि आपल्या संघासाठी. आपला दुसरा चेंडू या 4थ्या आणि अंतिम षटकातला.
त्याचप्रमाणे ह्या शेवटच्या षटकातला हा तिसरा चेंडू पाहूया किती धावा आणि सुंदर असा फटका पटवलेला आहे आणि मला वाटतं क्षेत्ररक्षण होईपर्यंत कुठेतरी दोघांचं मिसअंडरस्टँडिंग दोन्ही फलंदाजांमध्ये आणि एकच धाव घेत आहेत. धावसंख्या होते 27 धावा. पाहूयात किती यापुढे जोडल्या जाते धावा. सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न. मला वाटतं क्षेत्ररक्षक चेंडूवर येईपर्यंत एक धाव मिळालेली आहे आणि पुढील एक धाव चोरण्याचा प्रयत्न आणि धावसंख्या होते 28 कळंबट 11 या संघाची. शेवटचे दोन चेंडू थँक्यू. पाहूयात या उर्वरित दोन चेंडूंवरती किती धावा मिळत आहेत त्या कळंबट 11 या संघाला. आणि फलंदाजी मार्कवरती हा सुंदर असा चेंडू आणि मला वाटतं 6 धावा मिळण्याचा हा प्रयत्न आणि 6 धावा मिळत आहेत. अतिशय जबरदस्त असा फटका मारलाय तो कळंबट 11चा खेळाडू मंगेश. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण संकेत आपल्या संघासाठी आणि इथे 3 षटकाच्या समाप्तीनंतर कळंबट 11 या संघाची धावसंख्या झालेली आहे. चिखली आणि पाबरे. धन्यवाद. संतोष दादा जैतापकर वैद्यकीय टीम आयोजित रुग्णसेवक चषक 2024. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी डीबीएन नेटवर्कच्या लाईव्ह माध्यमातून आमचे काम करणारे जे आमचे मित्र आहेत प्रवीण पाटील, करण मांगेला आणि डीजे बॉय रोहित जाधव, आपण आपलं काम अतिशय उत्तमरित्या पार पाडताय आणि आमचं सगळ्यांचं मनोरंजन करताय. आणि यानंतर जो सामना झाला त्या सामन्यामध्ये नाणेफेकीचा कौल कृपया आम्हाला कळवायचा आहे समालोचन कक्षामध्ये. पाबरे नासरे 11 पाबरे या संपूर्ण टीमचं जे नेतृत्व करतायत, या नेतृत्वामध्ये या टीमचे सर्वेसर्वा माननीय गुहागर तालुक्याचे सुपुत्र, नरवणगावचे सुपुत्र, सगळ्यांचे लाडके, कमी अल्पावधीतच ज्यांनी या पंचक्रोशीमध्ये आपलं नाव लोकांच्या तोंडावरती येण्यासाठी जे जे प्रयत्न केलेत आणि त्या प्रयत्नामध्ये हा पहिला प्रयत्न रुग्णसेवा. खरोखरच संतोषदादा जैतापकर आपल्या माध्यमातून जी ईश्वर सेवा घडते त्याला कुठेही तोड नाही. अतिशय योग्य पद्धतीने आपण या गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांना मोफत रुग्णसेवा देण्यासाठी जे आपले प्रयत्न चालू आहेत, आपल्या प्रयत्नांना अजून बळकटी मिळो हीच ईश्वराचरणी प्रार्थना करून आज या समालोचनच्या माध्यमातून आपण मला इथे जी संधी दिलीत त्यासाठी आपले मनपूर्वक आभार आणि आपल्या टीमचे सुद्धा. आणि मी कळंबट 11 कर्णधार कृपया आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घेऊन सामना चालू करायचा आहे. मी पंचांना विनंती करतो की सर आपण लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. धन्यवाद दादा. पुढील होणारा सामना चिखली आणि पाबरे या संघाची नाणेफेक जिंकलेली आहे चिखली या संघाने आणि क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलेला आहे.
तरी दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. अतिशय सुंदर असा फटका अमितच्या बॅटमधून आणि 6 धावा पहिल्या चेंडूवरती मिळतात त्या माननीय श्री संतोष दादा. कमॉन डीजे. या यूट्यूबच्या माध्यमातून या दुसरा चेंडू आणि पंचांनी आपला इशारा जाहीर केलाय. एक अतिरिक्त धाव मिळते वाईटच्या स्वरूपात ती आबलोली या संघाला आणि या अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ होऊन धावसंख्या झालेली आहे बिनगडी बाद 7. अतिशय जबरदस्त अशी सुरुवात अमित आपल्या संघासाठी. हा घोगर तालुक्यातला नामवंत फलंदाज. अतिशय सुंदर असा चेंडू आणि 6 धावा मिळत आहेत त्या अमित यांना आणि या अमितच्या 6 धावांच्या मदतीने धावसंख्येमध्ये या डीजेच्या माध्यमातून रोहित जाधव आपली सेवा करतायत. त्याचप्रमाणे कॅमेऱ्याच्या माध्यमातून लाईव्ह दृश्य जे आपल्याला इथे दाखवले जात आहेत या स्पर्धेमध्ये ते त्यासाठी जे काम करणारे आमचे मित्र आहेत प्रवीण पाटील आणि करण मांगेला आपले सुद्धा मनपूर्वक आभार. मंडळी, जेव्हा सगळ्यांचा हात लागतो तेव्हा नक्कीच एखादी गोष्ट चांगली घडते. तेव्हा आपण सगळ्यांचे जे आशीर्वाद आहेत या वैद्यकीय चषकासाठी जे जे आपण मोलाचं योगदान दिलंय त्या सगळ्यांचे जे देणगीदार हितचिंतक आहेत अशा सर्वांचे या समालोचक कक्षाकडून आपले आभार व्यक्त करतो आणि पंचांना विनंती आहे की कृपया सर आपण सामना चालू करायचा आहे. या स्पर्धेतला हा 8वा सामना आणि विजयासाठी एकूण 35 धावांचं आव्हान असेल ते आबलोली संघाला आणि आबलोली संघाने धडाकेबाज सुरुवात तर केलेलीच आहे. पाहूयात या पुढील उर्वरित चेंडूंवरती किती धावा मिळत आहेत त्या. सुंदर फटका आणि पंचांच्या माध्यमातून थोडासा अडथळा निर्माण झाला आहे आणि 1 धाव मिळते ती आबलोली संघाला. धावसंख्या 1 ने वाढून धावसंख्या झालेली आहे 14 बिनगडी बाद 14. आबलोली संघाने 35 धावांचं आव्हान पार करताना पहिल्या षटकामध्ये जी सुरुवात केलेली आहे पाहूयात कितव्या ओव्हरमध्ये कितव्या षटकांमध्ये हा सामना संपवला जातोय तो. आणि अतिशय सुंदर असा ग्राउंडचा फटका आणि क्षेत्ररक्षण करेपर्यंत 1 धाव मिळते ती आबलोली संघाला आणि धावसंख्या होते बिनगडी बाद 15. 35 धावांचं आव्हान पण हा क्रिकेटचा खेळ आहे, अनिश्चिततेचा खेळ. पाहूया पुढील चेंडू अमित यांनी तटवलेला आहे आणि 6 धावा मिळत आहेत. अतिशय जबरदस्त असा हा फलंदाज आपल्या संघासाठी. कमॉन डीजे. पुढील सामना चिखली चांदिवडेवाडी संघाचं नाव आहे विघ्नहर्ता जांगवदेव क्रिकेट संघ विरुद्ध नाचरे 11 क्रिकेट संघ पाबरे. अतिशय सुंदर असा फटका अमित यांच्या बॅटमधून आणि क्षेत्ररक्षण होईपर्यंत 1 धाव मिळते आणि ह्या 1 धावेने धावसंख्या वाढवून धावसंख्या झालेली आहे 22. 35 धावांची आवश्यकता. पहिल्या धावामध्ये 22 धावा लुटल्या आहेत त्या आबलोली संघाने आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 22 बिनगडी बाद 22. मंडळी, या वैद्यकीय टीममध्ये काम करणारे जे सगळे रुग्णसेवक आहेत या सगळ्या रुग्णसेवकांचं मनापासून आभार. कारण आपण जे काम करताय ते निस्वार्थी
रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून आपण जे अनंत उपकार या दोन्ही तालुक्यातील संपूर्ण किंबहुना ही संस्था फक्त ग्वागर तालुक्यापुरती मर्यादित नसून पुन्हा मैदानाकडे आणि हा पुढील चेंडू अतिशय सुंदर असा अमित यांचा आणि पाहूयात आणि अतिशय सुरेख असं क्षेत्ररक्षण केलंय ते कळंबट संघाने आणि अमितला एकच धाव मिळते अतिशय सुरेख असं क्षेत्ररक्षण आणि या धावसंख्या होते 23 झालेली आहे बिनगडी बाद 23 विजयासाठी फक्त 35 धावांची आवश्यकता होती 4 षटकांमध्ये आणि त्याची सुरुवात करताना आबलोली संघाने धडाकेबाज सुरुवात केलेली आहे 22 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर त्यांनी धावफलकावर लावलेले आहेत पाहूयात पुढील चेंडू आणि हा निर्धाव चेंडू जातोय तो गोलंदाज मंगेश यांच्याकडून मित्रांनो ही संघटना फक्त ग्वागर तालुका किंवा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मर्यादित नसून ही रुग्णसेवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यांच्या माध्यमातून ते ह्या गरजू रुग्णांना त्याचप्रमाणे खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्यांना त्यांच्या ओळखीने कुठून मदत करता येईल तो प्रयत्न या टीमच्या वतीने पाहूया पुढील चेंडू मॅच मध्ये येताना आणि अतिशय सुंदर असा हा उत्तुंग असा षटकार डीजे हे दुसरं षटक प्रगतीपथावर असताना पहिल्या षटकामध्ये विशालच्या 22 धावा लुटल्या गेल्या होत्या आणि आता विजयासाठी फक्त 4 धावांची आवश्यकता आहे ती आबलोली संघाला अमित आपल्या संघासाठी एकूण किती केले त्याने 27 धावांचं वैयक्तिक योगदान दिले अमित जबरदस्त अशी फलंदाजी आणि हा चेंडू तटवण्याचा प्रयत्न आणि 4 धावांची आवश्यकता 2 षटकाच्या समाप्तीनंतर आबलोली या संघाची डीजे संतोष वैद्यकीय टीम आयोजित संतोष दादा जैतापकर वैद्यकीय टीम आयोजित रुग्ण सेवक चषक 2024 रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा धन्यवाद डीजे आणि यानंतर गोलंदाजी मार्कवरती आहेत सागर आपल्या संघासाठी 3रं आणि आपलं पहिलं वैयक्तिक षटक आणि हा पहिला चेंडू आणि 1 धाव मिळते ती आबलोली संघाला विजयासाठी केवळ 3 धावाची आवश्यकता उर्वरित 11 चेंडू आणि 3 धावाची आवश्यकता आहे ती आबलोली संघाला आणि यानंतरचा पुढील सामना चिखली विरुद्ध नाचरे 11 पाबरे सागर आपला हा दुसरा चेंडू आणि अतिशय सुंदर असा मैदानाच्या बाहेर फेकलेला आहे आणि या 60 धावेने धावसंख्या विजयी झालेला आहे तो आबलोली संघ विजयी संघाचं